ठाकरेंच्या शिवसेनेचा आज दसरा मेळावा दादरमधील शिवाजी पार्क येथील मैदानावर पार पडणार मेळावा राज ठाकरे मेळाव्याला येणार का याकडे लक्ष। दसऱ्याच्या मुहूर्तावर नागपूरमध्ये आरएसएस कडून शस्त्रपूजन केलं जाईल। आरएसएसच्या मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत स्वयंसेवकांना नेमका कोणता उपदेश करणार याकडे सर्वांचं लक्ष। कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार। ओबीसींच्या प्रश्नांवर राज्य सरकारच्या हालचाली मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावली। ओबीसी नेत्यांची बैठक मुंबईत 4 ऑक्टोबरला बैठकीचं आयोजन। मराठा समाजाच्या जीआरमुळे ओबीसी समाजात तीव्र नाराजी। राज ठाकरेंनी संदीप देशपांडेंच्या हॉटेलला दिली भेट। इंदुरी हॉटेलमध्ये विविध खाद्यपदार्थांचा घेतला आस्वाद। राज यांनी उपहारगृहातील कर्मचाऱ्यांचे केले कौतुक। ठाणे पालिका मुख्यालयात लाचलुचपत विभागाचा छापा। अतिक्रमण विभाग उपायुक्तांच्या कार्यालयात एसीबीचा छापा। एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून उपायुक्त शंकर पाटोळेंची चौकशी सुरू। वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान। काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंकडून पाहणी। शेतकऱ्यांना तातडीची आणि योग्य मदत देण्याची मागणी। अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट। मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये दोघांची भेट। जवळपास तासभर चर्चा झाली असल्याची माहिती। उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल। साखर सम्राट भाजपात गेले आणि कर्जावर थक हमी मिळवली। शेतकरी पण भाजपात गेले की कर्जमाफी होणार का? उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना पुढच्या 6 महिन्यांचे हप्ते द्या। उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी। निकषांवर बोट न ठेवता शेतकऱ्यांना मदत देणार। शेतकऱ्याला तात्काळ दिलासा देण्याची प्रक्रिया सुरू। केंद्र सरकार सुद्धा शेतकऱ्यांच्या मागे उभे राहील। महायुती सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। पाटणमध्ये भाजपाला मोठा धक्का। शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश। आपण विकासाचं राजकारण केलं, लोकांना विकास हवा म्हणून ते आपल्याकडे आहेत, शंभूराज देसाई यांचं वक्तव्य। भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची दीक्षाभूमीला भेट। नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केलं अभिवादन। संघाच्या दसरा मेळाव्यात लावणार हजेरी। एसटीची 10% भाडेवाढ रद्द। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा। अमरावतीच्या तिवसामध्ये शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा। माजी मंत्री यशोमती ठाकूर ट्रॅक्टर मोर्चात सहभागी। तिवसा येथे अमरावती नागपूर एक्सप्रेस हायवे रोखला। ओला दुष्काळ जाहीर करण्याची केली मागणी। प्रवीण दरेकरांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। स्वयं पुनर्विकास प्राधिकरण अध्यक्षपदी दरेकरांची नियुक्ती। नियुक्तीनंतर वर्षा निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट। भेटीदरम्यान पुनर्विकासासंदर्भात केली चर्चा। नाशिकमधून ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी मुंबईला रवाना। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक मुंबईकडे रवाना। दसरा मेळाव्यासाठी पदाधिकाऱ्यांची जोरदार तयारी सुरू। काँग्रेसची संविधान सत्याग्रह पदयात्रा वर्ध्यात दाखल। शेतकरी नागरिकांची भेट घेत पदयात्रेची सेवाग्रामकडे आगेकूच। संघाला 100 वर्ष झाली, त्यामुळे संघाला विसर्जित करा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची संघावर टीका। भाजपाच्या शिष्टमंडळाने घेतली मीरा भाईंदर पोलीस आयुक्तांची भेट। विवाह कॉलेज लव्ह जिहाद प्रकरणात आयुक्त निकेत कौशिक यांना दिले निवेदन। आमदार राजन नाईक, युवा मोर्चा प्रदेश सचिव अशोक शेळकेंनी घेतली भेट। साताऱ्यातील यंदाचा शाही दसरा रद्द। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उदयनराजे यांचा निर्णय। डेक्कन क्वीन एक्सप्रेस रेल्वे गाडीत प्रवाशांकडून विजयादशमी खंडे नवमी साजरी। प्रवाशांकडून आता रेल्वेच्या इंजिनची विधिवत पूजा। श्री सिद्धिविनायकाच्या दागिन्यांचा आज लिलाव। दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर
सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीमध्ये मंदिराच्या आतील परिसरात होणार दागिन्यांचा लिलाव. दसऱ्यानिमित्त झेंडूच्या फुलांना मोठी मागणी. नवी मुंबईतील एपीएमसी सह सर्व बाजारपेठा फुलांनी भरल्यात. बाजारात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. सध्या 30 ते 80 रुपयांपर्यंत झेंडूच्या फुलांची विक्री. सोन्याच्या दरात वाढ. सोन्याच्या दराने गाठला मोठा उच्चांक. सोन्याचा दर 1,21,000च्या वर. दिवाळीपर्यंत चांदीच्या दरातही वाढ होण्याची शक्यता. श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त प्रथम दिवशी समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा. साताऱ्यातील नागझरीकरीमध्ये आता श्री सिद्धनाथ पालखी सोहळ्याला 400 वर्षांची परंपरा. गुलाल खोबऱ्याची उधळण करत हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला पालखी सोहळा. धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिरासमोर धक्काबुक्की. सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की. आरक्षणाच्या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेचं देवीला साकडं. महाद्वारावर सोडण्याच्या कारणावरून धक्काबुक्की. महाराष्ट्रात कर्करोग उपचारासाठी महाकेअर फाउंडेशनची स्थापना. 18 रुग्णालयात विशेष उपचार. 100 कोटींचा निधी वितरित. टेकऑफचा मुहूर्त अखेर ठरला. 8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन. एरोड्रोम लायसन्स मिळाले. आयडॉलमध्ये एकाच वेळी घेता येणार 2 पदव्या. विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस 11 ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत वाढ. सिडको घरांच्या किमतींबाबत लवकरच तोडगा. सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे एकनाथ शिंदे यांचे आदेश. भंडाऱ्यातील कोका वन्यजीव अभयारण्यात जंगल सफारी आणि निसर्ग भ्रमंतींना सुरुवात. रोजगाराला नवे दालन. एपीएमसीला पावसाचा फटका. भाज्यांच्या दरात 30 ते 40% वाढ. पूरग्रस्त भागात जनावरांचा चारा घेण्यासाठी झुंबड. सोलापुरातील डोणगावमध्ये राष्ट्रवादीकडून चारा वाटप. पूरग्रस्त भागात अनेक जनावरे होते चाऱ्यापासून वंचित. जनावरांसाठी चारा घेण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड. लातूरमध्ये महार बटालियनचा 85वा स्थापना दिवस उत्साहात साजरा. सेवानिवृत्त बटालियनच्या अधिकाऱ्यांनी केक कापून केला स्थापना दिवस साजरा. पुण्यातील खेडमध्ये जगातील सर्वोत्तम शाळांच्या स्पर्धा. जालिंदर नगरमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला समुदाय पसंती पुरस्कार प्राप्त. पदवीधर मतदारसंघासाठी पदवीधरांनी मतदार नोंदणी करावी. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांचे आवाहन. वडवाळीमध्ये स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान संपन्न. यामध्ये 80 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मुंबईत आय लव्ह मोहम्मदचे स्टिकर. ऑटो रिक्षा, टू व्हीलरवर लावले स्टिकर. कुर्ला परिसरातील ऑटो रिक्षांवर स्टिकर लावलेले पाहायला मिळाले. कोस्टल रोडच्या बोगद्यात अपघात झाल्यास 10 क्रॉस पॅसेंजर्समधून तत्काळ मिळणार मदत. एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात जाऊन रेस्क्यू. स्पीड पोस्ट महागले. सुधारित दर लागू. देशात कोठेही पाठवण्यासाठी 47 रुपये हा मूलभूत दर असेल. हे दर 50 ग्रॅमपर्यंतच्या डॉक्युमेंट, पत्र, नोटीस यासाठी असतील. जुन्या एसटीला HSRP नंबर प्लेट. 1 कोटींचा खर्च. आतापर्यंत महामंडळाने 12,341 नंबर प्लेटची ऑर्डर दिली असून त्यापैकी 11,268 प्लेट मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बीडमधील कपिलधारवाडीत 1 किलोमीटरपर्यंत पडल्या भेगा. रस्ता खचला. जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून परिसराची पाहणी. गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. वाशीमधील जवळका ते अमानवडी रस्त्यावर खड्डेच खड्डे. जिल्हाधिकारी पुलाची पाहणीसाठी येणार असल्याने रस्त्यांच्या डागडुजीचे काम सुरू.
सोलापुरातील मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे, पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची माहिती. सरकारच्या निर्णयाचं मराठा समाजाकडून स्वागत. जालन्यातील घनसावंगीत मेंढ्यांसह धनगर समाज रस्त्यावर. एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक. रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. वादळी वातावरणामुळे भात पीक भुईसपाट, शेतकरी चिंताग्रस्त. सर्वेक्षण सुरू. जुबिन गर्ग मृत्यू प्रकरणी आसाम पोलिसांची मोठी कारवाई. कार्यक्रमाचे आयोजक व्यवस्थापकाला केली अटक. साताऱ्यातील पाटण तालुका हत्येच्या घटनेनं हादरलाय. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केली. कोयना जलाशयाजवळ पुरला मृतदेह. नराधमाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या. मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने पित्यानेही सोडले प्राण. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त. पुणे नाशिक महामार्गावर कारची दुचाकीला धडक. धडकेत दुचाकी 50 फूट खोल खड्ड्यात. अपघातात दोघी गंभीर जखमी. शिल्पा शेट्टी राजकुंद्रांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार. लुकआउट नोटीसला स्थगिती देण्यासाठी दाखल केली होती याचिका. तातडीचा दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.